नैऋत्य मान्सून देशात नियोजित वेळेपेक्षा 4 दिवस आधीच पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सून 27 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर पोहोचणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साधारणपणे मान्सून 1 जून दरम्यान केरळमध्ये दाखल होतो. मान्सून 27 मे रोजी आला तर 2009 नंतर पहिल्यांदाच तो केरळमध्ये एवढ्या लवकर पोहोचेल. 2009मध्ये मान्सून 23 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. सध्या उत्तर भारतात तापमान वाढलेलं आहे. दक्षिण भारतात सुरू असलेला जोरदार पूर्व मोसमी पाऊस, दक्षिण चीन समुद्रातील ढग आणि वाऱ्यांची स्थिती, नैऋत्य आणि वायव्य हिंदी महासागरातील वाऱ्याची दिशा आणि वेग मान्सूनसाठी पोषक आहे. मान्सून 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापेल. संपूर्ण पुढील आठवड्यापर्यंत अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होऊ शकतो. 13 मेपर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबारच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. यंदा 105% पाऊस. यंदा जून ते सप्टेंबरमध्ये मान्सून नेहमीपेक्षा चांगला असेल. हवामान विभाग 104 ते 110% पाऊस सामान्यांपेक्षा चांगला असतो. हे पिकांसाठी एक चांगले संकेत आहे. 2025मध्ये 105% म्हणजे 87 सेंटीमीटर पाऊस पडू शकतो असे हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटलेलं आहे. देशातील एकूण पावसापैकी 70% पाऊस मान्सून हंगामात पडतो. देशातील 70 ते 80% शेतकरी पिकांच्या सिंचनासाठी पावसावर अवलंबून आहेत आणि याचा अर्थ असा आहे की चांगला किंवा वाईट मान्सूनचा थेट परिणाम उत्पादनावर होत असतो.